अप्पर ठाणे श्री प्रतिष्ठान व स्वर्गीय अंकुश पाटील मित्रमंडळ आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात मान्यवरांची उत्साहपूर्ण उपस्थिती। लोढा अप्पर ठाणे येथे अप्पर ठाणे श्री प्रतिष्ठान व स्वर्गीय अंकुश पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दीपावलीच्या सणानिमित्त भव्य दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सूर्यकांत पाटील, हरीश भोईर, राम माळी, अरुण पाटील, विश्वनाथ वजे, दत्ता पाटील, मोहन मनेरा, नैना मनेरा यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात दिसून आली। तर या कार्यक्रमादरम्यान आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। दीपावलीच्या या पारंपरिक आणि सांस्कृतिक सणानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, किल्ले स्पर्धा तसेच लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते। तर यावेळी दिवाळी पहाट या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। पाटील मित्रमंडळाच्या वतीने पहिल्याच वर्षी सुरू केलेल्या दिवाळी पहाटच्या निमित्ताने मंचावर उपस्थित देवेश पाटील, अरुण पाटील, राम माळी, विश्वनाथ वजे, मोहन मनेरा, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांनाच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, खुशाली घेऊन येईल असा आशीर्वाद आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्याला सगळ्यांना देईल, अशा प्रकारची माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो। खरं तर आता ही पहिलीच आहे तुमची दिवाळी पहाट। दरवर्षी तुम्ही पाहाल याच दिवसाची वाट। आणि खऱ्या अर्थाने अप्पर ठाणे हे आपल्या देशाच्या संस्कृतीचं प्रतीक व्हायला लागलेलं आहे। अशा प्रकारची ह्या रहिवाशांची या ठिकाणची मानसिकता आहे। आणि म्हणून माझा कार्यक्रम असतानाही त्यांनी सांगितलं तुम्ही आलात, त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतंय की अप्पर म्हणजे वर, अप्पर ठाणेकरांचं प्रेम आमच्यावरचं हे सगळ्यात वरच्या स्थानावर आहे। आणि म्हणून ह्या दिवाळी पहाटला आज मी या ठिकाणी उपस्थित आहे। मी पहिल्या वर्षी अप्पर ठाणे प्रतिष्ठान आणि अंकुश पाटील मित्रमंडळाला शुभेच्छा देताना इतकंच सांगेन, मी जेव्हा पहिल्या वर्षी कल्याणमध्ये दिवाळी पहाट सुरू केली तेव्हा मला असं वाटत होतं की पहाटे 5 वाजता कोण येतील। मी 4:30ला पोचलो कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि मी बघितलं तर एकही खुर्ची रिकामी नाही। म्हणून या दोन्ही मंडळांना शुभेच्छा देताना ह्याच भावना व्यक्त करेन की दिवसेंदिवस या दिवाळी पहाटची ख्याती इतकी दूरवर जाईल की दूरवरचा माणूस दिसणार नाही, एवढी गर्दी या दिवाळी पहाटला निश्चितपणे होईल। अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या या दिवाळी पहाटच्या निमित्ताने देतो। मी परवा शुभेच्छा देताना असंच सांगितलं, दिवाळी ही एक वेळ नाही, हा दिवस नाही। दिवाळी आपल्या देशातील हिंदू धर्म संस्कृतीमधलं संस्कृतीचं एक प्रतीक आहे। आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं दिवाळी म्हणजे एक पारंपरिक नाही तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करणारा पारिवारिक सोहळा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। अशी ही दिवाळी साजरी करताना जसा डोंबिवलीतनं कोणी इथं राहायला आला असेल तो डोंबिवलीचा फडके रोड, ठाण्याचा राम मारुती रोड आणि मला असं वाटतंय भविष्यामध्ये तिसरा अप्पर ठाण्याचा हा डीपी रोड, गेट नंबर 3
या गेट नंबर 3 ला 1 नंबरवर आणायचं आहे. याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो. परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. मी बसून प्रतिष्ठान व स्वर्गीय अंकुश पाटील मित्रमंडळ आयोजित दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाप्रसंगी इथे उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ व रसिक, कारण रसिकांच्या गाण्यांच्या आणि व्यासपीठाच्या मध्ये जास्त वेळ न घेण्यासाठी मी सन्माननीय व्यासपीठ असं बोललो. त्यांनी आता सांगितलं आमचाही कार्यक्रम आहे, ते कार्यक्रम आहेत, पण अप्पर ठाणे आणि स्वर्गीय अंकुश पाटील मित्रमंडळ हे कार्यक्रम आपलं घरचं कार्यक्रम आहे. घरात येणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि एवढं चांगलं कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित राहणे माझं भाग्य आहे. म्हणून मी अप्पर ठाणे श्री प्रतिष्ठान व अंकुश पाटील मित्रमंडळ यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेन, कारण रसिकांसाठी एवढा चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला. या अप्पर ठाण्यामध्ये गणपतीचं कार्यक्रम असो, दुर्गादेवीचं कार्यक्रम असो, आता हे दिवाळी पहाटचा कार्यक्रम असो, जोही कार्यक्रम या ठिकाणी होते. अतिशय सुंदर आयोजन व सर्व आपले अप्पर ठाण्याचे रहिवासी आपण सर्व याच्यात मनापासून सहभाग घेता, त्याबद्दल मी तुमचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो व पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो व या आयोजकांना विनंती करतो का हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. पुढच्या वर्षी आणखी सुंदर कार्यक्रम आपण सर्व मिळून करूया व आपल्या रसिकांना मंत्रमुग्ध करूया. आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवलं, माझं मान सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.